बीडच्या कोर्टाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेल्या वाल्मिक कराडचा जामिनाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा बुधवारी दिवसभर होती। पण आता या प्रकरणात वाल्मिक कराडनंच मोठा यू-टर्न घेतल्यानं वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। त्याआधी बीड कारागृहात नेण्यात आलेल्या वाल्मिक कराडसोबत रात्री काय घडलं ते पाहूया। न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला पोलीस बीड कारागृहात घेऊन गेले, पण मध्यरात्री 1 वाजता वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली। त्याचं पोट दुखायला लागल्याने त्याला बीड जिल्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं। तिथे कराडवर ICU मध्ये उपचार सुरू आहेत। दरम्यान बुधवारी मकोका अंतर्गत झालेल्या कारवाईनंतर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणी दरम्यान सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि आरोपीचे वकील अशोक कवडे यांच्यात युक्तिवाद झाला आणि वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। त्यानंतर वाल्मिक कराड जामिनासाठी अर्ज करणार अशी चर्चा सुरू झाली। दुसरीकडे खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी केस कोर्टात गुरुवारी सुनावणी होणार होती, पण कराडचे वकील अशोक कवडे यांनी जामिनासाठी केलेला अर्ज मागे घेत असल्याची माहिती कोर्टाला दिली आहे। आज विद्यमान न्यायालयाने आर्ग्युमेंटसाठी सुनावणीसाठी तारीख दिलेली होती, परंतु जे डिफेन्स काउन्सिल आहेत कवडे साहेब त्यांनी जे आरोपीच्या वतीने तो जे जामीनचा अर्ज आहे तो विड्रॉल करून घेतलेला आहे, काढून घेतलेला आहे। त्याच्यामुळे नेमकं काय कारण असू शकतं? त्या विड्रॉल प्रोसेसमध्ये काही कारण नाही आहे, त्यांनी फक्त काढून घेतलेलं आहे। मात्र 2 वेळेस त्यांनी स्वतः सुनावणी लांबवली होती। या अगोदर देखील तुम्ही हजर होता, मात्र मागच्या वेळेस 2 वेळेस सुनावणी लांबवली होती। पूर्ण आमची तयारी होती की जामीन अर्जाला आमचा पूर्ण विरोध होता, आमचे पूर्ण ग्राउंड होते। आम्ही त्याप्रमाणे मान्य न्यायालयात आमचा से दाखल केला होता आणि पूर्ण आमचा विरोध होता। कुठले मुद्दे होते की ज्यामुळे आता ते काय विड्रॉलच झाले ना, त्याच्यामुळे तो विषय राहिला। जामीन मिळणार नाही असं म्हणल्यामुळेच त्यांनी विड्रॉल करून घेतला असं काय? विड्रॉल प्रोसेस दाखल केली त्यांनी आणि ते विड्रॉल करून घेतलेला आहे। वाल्मिक कराडनं जामीन अर्ज अचानक मागे का घेतला अशी चर्चा आता सुरू झाली आहे। यावर केस कोर्टानं जर हा अर्ज फेटाळला असता तर कराडला जामिनासाठी वरच्या कोर्टात धाव घ्यावी लागली असती। ते टाळण्यासाठी अर्ज मागे घेतला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।